महाराष्ट्राच्या महत्वाच्या समशीतोष्ण व उष्णकटिबंधातील फळ झाडांची लागवड. इम्पॉर्टंट पॉइंट. आता ह्याच्यावरती तुम्हाला मेजर येऊ शकतात क्वेश्चन. सिलेक्टेड एकदम फ्रूट क्रॉप घेतलेले आहे त्याच्यामध्ये. पहिला आहे मँगो. आता जेव्हा हे फ्रूट क्रॉप स्टडी कराल तेव्हा सायंटिफिक नेम किंवा त्याची फॅमिली वगैरे हे तुम्ही स्वतः पाहून घ्यायचं, त्याचं ओरिजिन कुठं आहे हे पॉईंट तुम्ही कव्हर करायचे. पहिलं क्लायमेट अँड सॉइलच्या बाबत बघा. ग्रोन ऑन वाईड व्हरायटी ऑफ सॉइल. सगळ्या नियर अबाउट ऑल सॉइल कंडिशनला आपण मँगोला काय करू शकतो, ग्रो करू शकतो. आफ्टर बट मेजरली ॲल्युएल किंवा लॅटरायटिक सॉइल जर असेल तर ॲल्युएल आणि लॅटरायटिक सॉइलला आपण मँगोला ग्रो करू शकतो फ्रॉम ॲल्युएलिटी. एक्सेप्शन काय त्याला, ब्लॅक कॉटन सॉइल इज हॅव्हिंग अ पुअर ड्रेनेज. ब्लॅक कॉटन सॉइल म्हणजे आपली काळी कापसाची मृदा आपण म्हणतो, त्याच्यामध्ये ड्रेनेज होत नाही, तिथं आपण मँगो घेत नाही. सकाळी पाहिलं आपण ड्रेनेजचा इश्यू. इट डज नॉट परफॉर्म इन सॉइल हॅव्हिंग पीएच बियॉन्ड 7. ज्या सॉइलचं पीएच 7च्या पुढे आहे तिथं आपण मँगोचं कल्टिवेशन घेत नाही. त्याचबरोबर जर टेम्परेचर 24 आणि 27 डिग्रीच्या मध्ये असेल तर मँगोच्या कल्टिवेशनसाठी कसं आहे ते आयडियल आहे. इन केस हायर टेम्परेचर असेल कधी फ्रूटच्या डेव्हलपमेंट आणि मॅच्युरिटीमध्ये तर अगेन काय होतं, बेटर क्वालिटी फ्रूट भेटतं आपल्याला. कोणती क्वालिटी भेटते फ्रूटची, बेटर क्वालिटी. असं का होत असेल, स्वीटनेस वाढतो त्याच्यामध्ये. त्याचबरोबर द एरिया एक्सपिरियन्सिंग फ्रिक्वेंट शॉवर अँड हाय ह्युमिडिटी आर प्रोन टू मेनी पेस्ट अँड डिसीजेस. ज्या एरियामध्ये शॉवर येतं म्हणजे आधीमध्ये पाऊस पडतो, अवकाळी पाऊस म्हणतो आपण त्याला, सरी पडतात, त्या भागामध्ये पेस्ट अँड डिसीजेसचा जो प्रॉब्लेम आहे तो मेजर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतो इन केस ऑफ मँगो. त्यानंतर इट कॅन बी ग्रोन बेस्ट इन रिजन विथ रेनफॉल बिटवीन. बघा कुठं आपण याला घेऊ शकतो, जिथं रेनफॉल किती आहे, 25 सेंटीमीटर टू 250 सेंटीमीटर एवढा रेनफॉल असणाऱ्या भागामध्ये आपण कल्टिवेशन घेतो. त्याचबरोबर रिझन हॅव्हिंग ब्राईटी सनी डेज, जी कुठं, जिथं एकदम प्रॉपर सनलाईट आहे अँपल क्वांटिटीमध्ये किंवा मॉडरेट ह्युमिडिटी आहे तिथं ड्युरिंग फ्लावरिंग काय होतं, प्रॉपररित्या हे जे वातावरण आहे ती त्याला सूट होतं. जर ह्युमिडिटी जर प्रॉपर नसेल किंवा ढगाळ वातावरण असेल तर फ्लावरिंग राहील का, राहणार नाही. ह्या काही व्हरायटी आहेत. आता तुम्हाला थोडं एक सेल्फ म्हणून काय करायचंय, जे क्रॉस व्हरायटी आहेत ना ते बघायचे. सिंधू आपलं रत्ना वगैरेचे जे क्रॉस आहे ते बघायचे, आर्यने. These are the some of the important varieties. पहिली आहे बघा अल्फान्सो, ज्याला आपण काय म्हणतो हापूस आंबा. हा एक्सपोर्ट पर्पजसाठी वापरला जातो आणि या सगळ्यात बेस्ट येतो कोकणाच्या वातावरणामध्ये. दुसरीकडे महाराष्ट्रात कोकण सोडून कुठे हापूस घ्या प्रॉपर आपल्याला त्याचा रिझल्ट भेटत नाही. कुठे घेतला जातो, इन रत्नागिरी एरिया. इट हॅज गुड शुगर ऍसिड ब्लेंड. काय याच्यामध्ये शुगर आणि ऍसिडचा ब्लेंड आहे. याची किपिंग क्वालिटी कशी आहे, एकदम चांगली आहे. आणि हा ससेप्टेबल टू स्पॉन्जी टिश्यू. याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम काय, स्पॉन्जी टिश्यू. आतमधले जे टिश्यू काय होतात एकदम स्पंज टाईप. बैंगन बल्ली आहे, वाईडली कल्टिवेटेड व्हरायटी आहे आणि कुठे घेतली जाते, साऊथ इंडिया. नेचर कसं आहे, आर्ली. तिसरे आहे बॉम्बे ग्रीन, आर्लिएस्ट व्हरायटी आहे, कुठे घेतली जाते, नॉर्थ इंडिया. चौसा आहे, लेट मॅच्युरिंग आणि याची हॅबिट कशी आहे, शाय बिअरिंग आहे. त्यानंतर दशरी. आता ही दसरी व्हरायटीचं कॅरेक्टर काय, मोस्ट पॉप्युलर व्हरायटी इन नॉर्थ इंडियामध्ये आणि याची किपिंग क्वालिटी कशी आहे, एकदम चांगली आहे, गुड किपिंग क्वालिटी. देअर आफ्टर केशर. इट इज पॉप्युलर इन सौराष्ट्र रिजन ऑफ द गुजरात. केशर. हा आणि इरेग्युलर बिअरिंग आहे, रेग्युलर बिअरिंग येते काय, याला येत नाही. त्याचबरोबर याच्यामध्ये क्वालिटी कोणती आहे तर प्रोसेसिंग क्वालिटी आहे. म्हणजे आपण प्रोसेस्ड पॅकेजिंग प्रोडक्ट बनवण्यासाठी कशाला वापरू शकतो, आपण केशरला वापरू
शकतो. त्याचबरोबर लंगडा आहे, इम्पॉर्टंट कमर्शियल मँगो व्हरायटी. कुठली आहे? नॉर्थ इंडियामध्ये. हे तुम्हाला माहित पाहिजे असं. नॉर्थ इंडियामधले, साऊथ इंडियामधले रेग्युलर बिअरर आहे, शाय बिअरर आहे, अॅन्युअल आहे, बायन्युअल आहे. त्यानंतर बायनियल बिअरिंग आहे, याचा थोडा टर्पेंटाईन टाईप ऑफ फ्लेवर येतो. हे बघा ऑब्जेक्टिव्ह आले ना, अशी येतात हटके एकदम. फ्लेवर कसा आहे? अख्ख्या याच्यामध्ये कुठं फ्लेवर मेन्शन केलं का सगळ्या व्हरायट्यात? नाही. कुठे केलंय? तिथं. दॅट इज वाय यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस अबाउट इट. त्यानंतर लंगडा आहे, लंगडा झाला. नीलम, नीलम हेवी इल्डिंग आहे. इल्ड कशी आहे याची? हेवी इल्डिंग, रेग्युलर बिहेवियर आहे आणि क्वालिटी गुड आहे. आणि शेवटचे आहे तोतापुरी विथ प्रॉमिनंट सायनस. याची सायनस कशी असते? प्रॉमिनंट असते अशी. फ्रूट क्वालिटी मिडियम आहे आणि याला टिपिकल फ्लेवर येतो, याची फ्लॅट टेस्ट आहे. आणि याचा जो फ्लेश आहे ना तोतापुरीचा, कॅडमियम टाईप आहे, कॅडमियम फ्लेवर टाईप फ्लेश, कॅडमियम फ्लेवर टाईप. तर हे सगळे प्रॉपर इथं तुम्हाला बघायचे. त्याचबरोबर एखादे समजा व्हरायटी आहे, आम्रपाली आहे, आम्रपालीचा क्रॉस काय, एडियन आहे, रत्नाचा काय, आर्यनी आहे, हे सगळे क्रॉसेस तुम्हाला स्टडी करायचे आहेत. हायब्रिडमध्ये क्रॉसेस तुम्हाला विचारू शकतात. रत्नाचा आर्यनीच आहे, आर्यन नाही होत, म्हणजे त्याचा पहिला निलमच येतो, नंतर दशेरीच येते, किंवा आम्रपालीचा एडियनच येतो. एडियन म्हणजे समजलं ना, आम्रपाली इक्वल टू दशेरी इंटू नीलम. हा, ते फिक्स पॅरेंटचा सिक्वेन्स आहे. प्रोपगेशन कशाने केलं जातं? मँगो इज हायली हेट्रोझायगस आहे. काय नेचर आहे मँगोचं? हेट्रोझायगस, क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे. पॉलिनेशन क्रॉस होतं. 2 टाइप्स आहेत मँगोचे, व्हरायटीचे. साऊथ इंडियाचे जे आहेत ते पॉलिएम्ब्रॉनिक आहेत आणि ट्रू टाईप आहे, म्हणजे पॅरेंट सारखेच ते दिसतात साऊथ इंडियावाले. नॉर्थ इंडियाच्या ज्या व्हरायटी आहेत ना, मोनो एम्ब्रॉनिक आहेत आणि त्या व्हेजिटेटिव्हली प्रोपोगेट केल्या जातात. नॉर्थ इंडिया मोनो एम्ब्रॉनिक आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेट. त्याचबरोबर मँगो हा रूटस्टॉक वरती त्याला ग्राफ्ट केलं जातं आणि हा रूटस्टॉक जर ग्रो करायचा असेल तर तो सीडच्या साह्याने आपण ग्रो करतो आणि त्यानंतर त्याला रेज करून दुसऱ्या याच्यावरती, दुसऱ्या डिझायरेबल क्वालिटीचं सायन त्याच्यावरती काय केलं जातं? ग्राफ्ट केलं जातं. आता रूटस्टॉक मँगोसाठी सिलेक्ट करताना त्याच्यामध्ये गुड अडॉप्टेबिलिटी कंडिशन टू द सॉइल असली पाहिजे. कुठं अडॉप्ट झाला पाहिजे? तो त्या सॉइल अडॉप्ट झाला पाहिजे. बिग साईजचं मटेरियल जर आपल्याला फ्रूट पाहिजे असेल, वन कॅन गेट बिग साईज प्लांट मटेरियल फॉर प्लांटिंग विथ ओव्हर 95% सक्सेस इन केस ऑफ इनआर्चिंग वन. इनआर्चिंग वगैरे जे काही आहेत ना प्रोपिगेशन मध्ये, आपण ते पाहूया पुढे आहे. त्यानंतर व्हेनर ग्राफ्टिंग. हॉर्टिकल्चरचे किती जण आहे? ऍग्रिकल्चरचे किती जण आहे तुम्ही? ओके, बाकी ऍग्रिकल्चरचे. त्याच्यामध्ये व्हेनर ग्राफ्टिंग, साईड ग्राफ्टिंग केली जाते आणि ह्यामुळं काय होतं, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला तिथं भेटतात. परंतु मँगोमध्ये सगळ्यात मेजर जर कोणती ग्राफ्टिंग केली जाते तर ती आहे इपिकोटाईल, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, स्टोन ग्राफ्टिंग किंवा कोईची कलम म्हणतो आपण त्याला. दिस मेथड इज वाईडली प्रॅक्टिस इन कोकण रिजन ऑफ द महाराष्ट्र. कुठं प्रॅक्टिस केली जाते? कोकण रिजन मध्ये. अँड जर्मिनेटेड सीडलिंग किती? 8 ते 15 दिवस ओल्ड आर युज्ड फॉर ग्राफ्टिंग. जे 8 ते 15 दिवसाचं सीडलिंग आहे, जे जर्मिनेट झालंय, ते ग्राफ्टिंग करण्यासाठी इथं वापरलं जात. देअर आफ्टर कल्टिवेशन कसं घेतलं जातं? हाय डेन्सिटी प्लांटिंग जर घेतलं तर इन्क्रीज यील्ड पर युनिट एरिया वाढतो, म्हणजे एकाच तेवढ्याच युनिट एरियामधून आपलं उत्पन्न वाढतं. नॉर्थ इंडियामध्ये मँगो रेग्युलर बिअरर आहे, तर आम्रपाली इज फाउंड अमिएबल फॉर हाय डेन्सिटी प्लांटिंग. बघा, आम्रपालीला आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम मध्ये घेऊ शकतो. किती स्पेसिंग ठेवली जाते? 2.5 बाय 2.5 मीटर. आय थिंक 1600 म्हणजे 1600 झाडं बसतील या प्लांटिंग डिस्टन्सनी. फॉर ड्रेंचिंग विथ पॅक्लोब्युट्राझॉल, सॉइलची ड्रेंचिंग केली जाते कशाच्या साहाय्याने? पॅक्लोब्युट्राच्या साहाय्याने. कशासाठी? फ्लावरिंग ड्युरिंग द ऑफ इयर. ऑफ इयर फ्लावरिंग घ्यायचा असेल तर सॉइलची ड्रेंचिंग करावी लागते.
इट बिकम कमर्शियल प्रॅक्टिस इन कोकण रिजन ऑफ द महाराष्ट्र ड्रेंचिंग. इफ कपल्ड विथ प्रुनिंग, बघा मँगोला प्रुनिंग ह्या प्रोडक्शन सोबत जर प्रुनिंग केलं तर त्याची प्रोडक्शन पर युनिट एरिया वाढतो. इन केस ऑफ दशेरी मँगो, म्हणजे प्रुनिंग जेवढं करू, प्रुनिंग का करतात कसं करतात मी मला सांगितलेलं आहे. प्रुनिंग केलं तर त्याचं अगेन काय होईल, प्रोडक्शन वाढेल इन केस ऑफ दशेरी मँगो मध्ये. त्यानंतर हा क्वेश्चन विचारलाय तुम्हाला PYQ मध्ये, ते सांगेल तुम्हाला. पॉली एम्ब्रॉनिक मँगो व्हेले कोलंबन व्हेन युज्ड ॲज अ रूट स्टॉक इम्पॅक्ट डॉर्फिंग इन अल्फान्सो. गोवाच्या याच्यावर विचारलेला आहे तो डॉर्फिंग स्टॉक. मँगो मध्ये पॉलिएम्ब्रॉनिक मँगो आहे व्हेले कोलंबन नावाचा, तो रूट स्टॉक म्हणून वापरतात. कशासाठी? अल्फान्सोसाठी. त्याचं कॅरेक्टर काय बघा, तो डॉर्फिंग इफेक्ट देतो, वाढ होऊ देत नाही. आणि झाडाची वाढ जर नाही झाली तर न्यूट्रिएंट जास्तीत जास्त त्या पार्टकडे जाईल, वाढ झाली तर दुसरीकडे जाईल. दॅट इज वाय. त्यानंतर हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये बघा, मँगो शुड बी हार्वेस्टेड विथ पेडिकल. डेटासहित हे करतो आपण. इंजुरी टू द फ्रूट ड्युरिंग हार्वेस्टिंग ब्रिंग डाऊन देअर क्वालिटी. त्याला जर इंजुरी झाली हार्वेस्टिंग करताना तर त्याची क्वालिटी काय होते, कॉम्प्रोमाइज होते. अँड मेक देम प्रोन टू फंगल अटॅक. आणि असं झालं तर काय होईल, त्याच्यावरती फंगल अटॅक दिसून येईल. त्याचबरोबर अवरेज मँगो इल्ड किती भेटते 1 हेक्टर मधून, तर 8 टन पर हेक्टर इल्ड आपल्याला भेटते. त्यानंतर नॉर्थ इंडिया मधला जो लंगडा आहे किंवा दशेरी आहे, हे अल्टरनेट बिअरर आहे. अल्टरनेट बिअरर म्हणजे एक वर्ष आंबे लागतात, दुसऱ्या वर्षी लागत नाही. वेअरॅज मोस्ट ऑफ द साऊथ इंडियन आर रेग्युलर बिअरर. आता हे का होतं, तर अगेन क्लायमॅटिक कंडिशन आहे तिकडे, विंटरमध्ये बर्फ वगैरे जास्त असतो, हे रिझन्स आहेत. मँगो, मल्लिका अँड आम्रपाली आर ऑल्सो कंपॅरेटिव्हली रेग्युलर बिअरर. मल्लिका आणि आम्रपाली कशा आहेत, रेग्युलर बिअरर आहे. त्यानंतर लो टेम्परेचर स्टोरेज, कंट्रोल ॲटमॉस्फेरिक स्टोरेज, यूज ऑफ केमिकल ट्रीटमेंट फॉर डिले रायपनिंग, इरॅडिकेशन, हीट ट्रीटमेंट, पॅकेजिंग, श्रिंक रॅपिंग आर द मेथड ऑफ इन्क्रीजिंग सेल्फ लाईफ. सेल्फ लाईफ इन्क्रीज करण्याच्या मेथड्स आहेत मँगोच्या किंवा त्याच्या प्रोडक्टच्या. काय काय करू शकतो, ॲटमॉस्फिअर आहे ते कंट्रोल कंडिशन करू शकतो, त्याची केमिकलचा यूज करू शकतो ट्रीटमेंटसाठी. रायपनिंग काय करू शकतो, डिले करू शकतो. इरॅडिएशन ट्रीटमेंट देऊ शकतो, हीट ट्रीटमेंट देऊ शकतो, पॅकेजिंग करतो, श्रिंक रॅपिंग करतो. ह्या सगळं करून आपण काय करतो, त्याची जी सेल्फ लाईफ आहे ती सेल्फ लाईफ तिथं वाढवतो. त्यानंतर टेम्परेचर ऑफ 5 to 16 डिग्री फॉर डिफरंट व्हरायटीज आयडियल फॉर स्टोरिंग. मँगो स्टोर करायला तर कितीला करायचं, 5 ते 16 डिग्री सेल्सिअसला. त्यानंतर हायली ससेप्टिबल आहे, लो टेम्परेचर इंजुरी होते. टेम्परेचर लो असेल तर मँगोला लवकर तिथं इंजुरी होते. त्यानंतर लॉस ऑफ फ्लेवर, डेव्हलपमेंट ऑफ अनडिझायर्ड सॉफ्टनिंग आर मेजर सिम्पटम्स ऑफ चिलिंग. बघा, चिलिंग इंजुरी जर झाली तर काय होतं, त्याचा फ्लेवर जातो, त्याचबरोबर अनडिझायरेबल सॉफ्टनिंग होते, ते काय होते, एकदम सॉफ्ट होतो. त्यानंतर हायड्रो कुलिंग, मँगोची आपल्याला कुलिंग करायचं झालं तर आपण काय करतो, त्याची हायड्रो कुलिंग करतो 12 to 15 डिग्री. किती ड्युरेशनसाठी, 2 वीक्स. आणि किती डिग्री टेम्परेचरला तर तिथं मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर फिजिओलॉजिकल डिसऑर्डर काय काय आहेत बघा. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आणि डिसीजेस वेगळे आहेत. अल्टरनेट बिअरिंग, इन केस ऑफ अल्टरनेट बिअरिंग मोस्ट ऑफ दी साऊथ इंडियन व्हरायटी कशा आहेत, रेग्युलर. नॉर्थ इंडियन कशा आहेत, अल्टरनेट आहेत. मग हे बिअरिंग जर काढायचे असेल प्रॉब्लेम, तर पॅक्लोब्युट्राझॉल काय करतो आपण, पॅक्लोब्युट्राझॉलचं ड्रेंचिंग करतो. सॉईलला काय करतो, ड्रेंचिंग, पाहिलेलं आहे. सॉइल ड्रेंच्ड विथ पॅक्लोब्युट्राझॉल, किती कॉन्सन्ट्रेशन, 15 ग्राम और 10 ग्राम पर ट्री एवढ्या याच्यामध्ये देतो त्याला. त्यामुळं काय होतो, मिनिमम आउटब्रेक ऑफ सप्टेंबर टू ऑक्टोबर व्हेजिटेटिव्ह प्लस किंवा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येणारा तो येत नाही. गिव्हिंग अन अर्ली अँड प्रोफ्यूज फ्लावरिंग, यामुळे काय होते, लवकर आणि जास्त प्रमाणात त्याला फ्लावरिंग लागते. त्याचबरोबर मोर अॅन्युअल यील्ड, जास्त प्रमाणात आपल्याला अॅन्युअल यील्ड भेटते. विदाउट अफेक्टिंग फ्रूट साईज अँड क्वालिटी, त्याची कोणतीही क्वालिटी अफेक्ट होत नाही आणि फ्रूट साईज पण तिथं अफेक्ट होत नाही. त्याचबरोबर मँगोमध्ये मँगो मालफॉर्मेशन्स आहेत. मँगो काय होतो, खराब होतो.
मग मँगो मॉलफॉर्मेशनचे अगेन दोन टाईप आहेत. कोणतं आहे? पहिला आहे व्हेजिटेटिव्ह मॉलफॉर्मेशन. लक्षात द्या, व्हेजिटेटिव्ह मालफॉर्मेशन याच्यामध्ये जास्त प्रमाणात हे दिसून येतं आणि हे कुठं होतं? नर्सरी स्टेजला व्हेजिटेटिव्ह. आणि दुसरा आहे यंग प्लांट्स ऍट फ्लोरल मालफॉर्मेशन. यंग प्लांट मध्ये कोणतं होतं? फ्लोरल. आणि ह्यामुळं ट्रीची जी बेरिंग स्टेज आहे ती बेरिंग स्टेज काय होते? कॉम्प्रोमाइज होते, पर्टिक्युलरली इन सेकंड पॉइंट. इन व्हेजिटेटिव्ह मालफॉर्मेशन बंची टॉप और कॉम्पॅक्ट लीव्स आर फॉर्म्ड. बघा आता बंची टॉप इन बनाना वेगळं आहे, हा ते मी तिकडे सांगेल, इथं नका. व्हेजिटेटिव्ह मालफॉर्मेशन बंची टॉप तयार होतो तिथं आणि लीव्स कसे होतात? एकदम कॉम्पॅक्ट होतात. अ बंच ऍट द अपेक्स ऑफ द शूट और इन द लीप ऍक्सियल अँड ग्रोथ ऑफ द शूटलेट आर अरेस्टेड. वरी जो ग्रोथ होणार आहे ना तो असा बंच तयार होतो, वरची ग्रोथ काय होते? स्टॉप होते, कॉम्प्रोमाइज होते. फ्लोरल मालफॉर्मेशन, आता जो फ्लोरल मालफॉर्मेशन होतो ना कोणत्या स्टेजला? व्हेजिटेटिव्ह स्टेजला. त्याच्यामुळं काय होतं? तो मँगोची प्रोडक्टिव्हिटी डायरेक्ट कमी करून टाकतो. फ्लोरल स्टेजला झाला म्हणजे फ्लावर लागणार आहेत का त्याला? फ्लावर लागणार नाहीत म्हणजे फ्रुटिंग नाही. त्यानंतर इन्सिडन्स ऑफ डिसऑर्डर जो आहे हा व्हरायटी टू व्हरायटी कसा आहे? वेगळा आहे. त्यानंतर डिब्लॉझमिंग अलोन और कपल्ड विथ स्प्रे ऑफ 200 ppm नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड लोअर द नंबर ऑफ मालफॉर्म्ड पॅनिकल. बघा काय केलं? त्याची जर डिब्लॉझमिंग केली म्हणजे ब्लॉझम काढले काही प्रमाणामध्ये आणि त्याच्यावरती स्प्रे केला 200 ppm नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिडचा, तर हा जो इन्सिडन्स आहे मँगो मालफॉर्मेशन तो काय होतो? कमी प्रमाणात होतो. त्यानंतर आहे ब्लॅक टिप ऑफ द मँगो. मँगोची टिप काय होते? ब्लॅक कलरचे होते. मेनली नोटिस्ड इन पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि वेस्ट बेंगाल. आता हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पर्टिक्युलरली ह्याच राज्यामध्ये हा डिसऑर्डर का आढळून येतो, तर ते सांगेल. डिस्टिल एंड ऑफ द अफेक्टेड फ्रूट टर्न ब्लॅक. डिस्टिल एंड म्हणजे मागचं जे टोक असतं ना मँगोचं, पुढे देठ असतं आणि मागे टोक, ते डिस्टिल एंड काय होतं? ब्लॅक कलरचं पडतं, हार्ड होतं आणि दिस फ्रूट रायपन प्रीमॅच्युअरली अँड बिकम अनमार्केटेबल. ते लवकर पिकतं परंतु प्रॉपर नसतं, त्यामुळे मार्केटमध्ये त्याची काही क्वालिटी किंवा किंमत नाही राहत. हे कशामुळे होतं? स्मोक ऑफ द ब्रिक क्लीन. जे विटाच्या भट्ट्या आहेत किंवा इंडस्ट्री आहेत ना तिथं, त्या हायटेड वरती स्मोक फेकतात म्हणजे धूर फेकतात आणि तो धूर कुठे जातो? देठाकडे नाही जात, डिस्टिल एंडकडे जातो आणि तिथं पकडतो राहतो. लोकेटेड विथ इन द डिस्टन्स ऑफ 600 मीटर. 600 मीटर किंवा 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर आंब्याची बाग असेल आणि ते जर धूर येत असेल तर ऑब्विस आहे काजळी तयार होते, माहिती आहे, साखर कारखान्याच्या जवळ. गॅसेस लाईक कार्बन मोनॉक्साईड. हे कशामुळे होतं? कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, ऍसिटिलीन गॅसेसमुळे हा प्रॉब्लेम होतो. ब्लॅक टी विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. त्यानंतर क्लस्टरिंग और झुमका, कानामध्ये घालतो ना झुमका, क्लस्टर तयार होतं. गर्ल्स, लेडीज. हा, दिस मॅलेडी इज कॅरेक्टराइज्ड बाय. ही मॅलेडी कशामुळे काय कॅरेक्टर? क्लस्टर ऑफ फ्रूटलेट्स. फ्रूटलेट्सचे काय तयार होतात? तिथं छोटे छोटे क्लस्टर तयार होतात ऍट द टिप ऑफ द पॅनिकल. बघा इन्फ्लोरन्सेस अगेन कुठं? इन्फ्लोरन्सेसच्या तिथं. आणि त्यामुळे ते फ्रूटलेट्स कसे डेव्हलप होतात? एकदम बारीक बारीक. दिस फ्रूटलेट्स ग्रो टू मार्बल साईज. बघा फ्रूट कसे तयार झाले? ते एकदम ते छोट्या छोट्या गोट्या असतात त्या टाईप. विच साईज आफ्टर विच देअर ग्रोथ इज सीजेस. त्यानंतर त्यांची कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही. वन ऑफ द मेन रिझन, काय मुख्य कारण आहे फॉर क्लस्टरिंग इज ऍडवर्स क्लायमेट ड्युरिंग. काय रिझन आहे? ऍडवर्स क्लायमेट ड्युरिंग फेब्रुवारी टू. इथं जर झालं, इथं फुलोरा लागलाय लगेच क्लायमेट बदललं, मग कुठलं फळ लागणार आहे तिकडे? पर्टिक्युलरली ऍट द लो टेम्परेचर किंवा लो टेम्परेचर कंडिशन. मोस्ट ऑफ द फ्रूट क्रॉप आर अबॉर्टेड विथ श्रीवल्ड एम्ब्रो. हे कशामुळे होतो? एम्ब्रिओ अबॉर्ट होतो, श्रीवल होतो त्यामुळं. अँड डू नॉट डेव्हलप फर्दर. त्यानंतर
एम्ब्रिओची कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट तिथं होत नाही. फर्दर सिग्निफाईंग द रोल ऑफ नॉर्मल एम्ब्रिओ ग्रोथ, नॉर्मल एम्ब्रिओची ग्रोथ झाल्या नसल्यामुळं पुढे फ्रूट लागण्याचा प्रश्नच येत नाही. हे जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, बोरॅक्सचा स्प्रे घ्यावा लागेल. किती? 0.6% कॉन्सन्ट्रेशन किंवा 10 to 14 डे इंटरवल. ड्युरेशन काय? 10 to 14 डे इंटरवल. स्टार्टिंग फ्रॉम फ्रूट सेट अल्सो कंट्रोल इट. जेव्हा त्याला फ्रूट सेट लागलेत तेव्हाच लगेच त्याला हे करायचं, किंवा झुमका तयार झालाय लगेच त्याच्यावर स्प्रे मारायचा, तरच काय होऊ शकतं, हे कंट्रोल होऊ शकतं. अँड लास्ट पॉइंट ऑफ दिस, गिव्हिंग अन अपीअरन्स ऑफ बंच टिप इज कॉल्ड एज झुमका. These fruitlets are dark green with a deeper curve in the sinus break region compared with normally developing. बघा, नॉर्मली डेव्हलपिंग फ्रूटच्या कंपॅरिझन मध्ये वेगळे काय आहेत, तर इथं सायनस ब्रेक प्रॉब्लेम इथं आपल्याला दिसून येतो. म्हणून लास्ट आणि सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे या मँगो मधला, स्पॉन्जी टिश्यू. हे फक्त अल्फॉन्सो मध्ये दिसून येतं, किंवा कोकणाच्या बाहेर कुठे आंबा लावा तुम्हाला मेजर प्रॉब्लेम हा दिसून येतो. फ्रूट फॉर्म आउटसाइड लुक नॉर्मल, बाहेरून चांगलं दिसतं, परंतु आतमध्ये ना पॅसेस ऑफ फ्लेश, तुम्ही आंबा खाल्यावर दिसतं तसं फायब्रस नेचर तयार होतं. आणि ते कसं असतं, स्पंज टाईप, येलोइश अँड शुअर, त्याला टेस्ट लागत नाही. एक्सपोर्ट दिस डिसऑर्डर मुळे काय होतं, एक्सपोर्ट ही व्हरायटी करायला प्रॉब्लेम तयार होतो. त्याचबरोबर हे कशात दुसरं रिझन काय, इनऍक्टिव्हेशन ऑफ रायपनिंग एन्झाईम. रायपनिंग एन्झाईमचं काय झालेलं आहे, इनऍक्टिव्हेशन, डिऍक्टिव्हेशन झालेलं आहे, त्यामुळं हा प्रॉब्लेम घडून येतो. त्याचबरोबर ड्यू टू हाय टेम्परेचर, दुसरा रिझन काय, हाय टेम्परेचर. त्यानंतर कन्व्हेक्टिव्ह हीट, सगळ्यात बघा कन्व्हेक्टिव्ह हीट, जास्त डीप मध्ये जात नाही एवढंच लक्षात ठेवा. कन्व्हेक्टिव्ह हीट आणि पोस्ट हार्वेस्ट एक्सपोजर टू सनलाईट, असे 5 प्रॉब्लेम आहेत त्याचे. पोस्ट हार्वेस्ट एक्सपोजर टू सनलाइट्स. त्यानंतर यूज ऑफ सॉड कल्चर, हे जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सॉड कल्चर प्रॅक्टिस करावी लागेल आणि मल्चिंग करावी लागेल, तरच हा इन्सिडन्स काय होऊ शकतो, इथं कमी होऊ शकतो. त्यानंतर काही रिमिडियल मेजर आहेत. मँगो हायब्रिड रत्ना अँड अर्का पुनीत विच हॅव अल्फान्सो लाईक कॅरेक्टर डू नॉट सफर फ्रॉम दिस मॅलेडी. बघा, अल्फान्सो सारखे कॅरेक्टर कोणाचे आहेत, अर्का पुनीत आणि रत्नाचे, परंतु त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम दिसून येत नाही. आता ह्या अर्का पुनीत आणि रत्नाचा एक पॅरेंट अल्फान्सो, एवढं लक्षात घ्या. अर्का पुनीत आणि अल्फान्सोचा जेव्हा क्रॉस घ्याल ना तेव्हा एक पॅरेंट कोण आहे, अल्फान्सो. त्यानंतर हार्वेस्टिंग मँगोज when they are about 3/4 मॅच्युअर्ड. मँगो कधी हार्वेस्ट करायचा, जेव्हा तो कधी किती झालाय मॅच्युअर, 75% मॅच्युअर झालाय तेव्हा, रॅदर दॅन फुल्ली मॅच्युअर. पूर्ण मॅच्युअर होऊन देण्यापेक्षा 75% मॅच्युअर झाला का काय करायचं, त्याला हार्वेस्ट करायचं. पुढचं क्रॉप आहे इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह पॉइंट नाही, बनाना. आता बनानाला प्लांटियन पण म्हणलं जातं, परंतु प्लांटियन ही थोडीशी सेपरेट हटके स्पेसीज आहे. सायंटिफिकली कॉल्ड एज मुसा स्पेसीज. वाईडली ग्रोन केलं जातं इंडियामध्ये. नियर अबाउट ज्या ज्या भागामध्ये सॉइल ही फेवरेबल कंडिशन फॅक्टर आहे त्या त्या भागामध्ये बनानाचं कल्टिवेशन जनरली घेतलं जातं. मीन्स सॉइल हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. बनाना इज 4th इम्पॉर्टंट फूड क्रॉप. जगामध्ये बनानाचं कन्झम्पशन हे जास्त केलं जातं आफ्टर स्टॅपल फूड्स अँड पोटॅटो. इन टर्म ऑफ ग्रॉस व्हॅल्यू एक्सिडेड ओनली बाय पॅडी, व्हीट, मिल्क प्रोडक्ट्स. आणि सबसिस्टन्स फार्मिंग मध्ये पण म्हणजे अल्टरनेटिव्ह म्हणून पण बनानाचं प्रोडक्शन हे लार्ज स्केल मध्ये घेतलं जातं. त्याचबरोबर इट इज ऑल्सो डेझर्ट फूड फ्रॉम मिलियन अपार्ट फ्रॉम अ स्टॅपल फूड फॉर ओईंग इट्स रिच इन अँड इझिली अवेलेबिलिटी. बघा, डेझर्ट फ्रूट म्हणून खातं जातं. डेझर्ट माहिती आहे, ऑल ऑफ यू नो. त्याचबरोबर स्टॅपल फूड आहे. उपवासाला बनाना जास्त प्रमाणात खाल्ला जातो. बनानाचे वेपर्स खाल्ले जातात, पोट भरल्यासारखं वाटतं लगेच पोटॅटो सर. अँड इझिली डायजेस्टेबल कार्बोहायड्रेट आहे याच्यामध्ये. ॲज वेल ॲज हॅव्हिंग अ कॅलोरिफिक व्हॅल्यू. किती कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे, 67 to 137 per 100 ग्राम ऑफ फ्रूट. हे महत्वाचं आहे. 67 ते 137
37 ग्राम 37 कॅलरीफिक व्हॅल्यू आहे पर 100 ग्राम. त्यानंतर बेस्ट सोर्स ऑफ व्हायटॅमिन सी ॲज वेल ॲज पोटॅशियम. पोटॅशियमचा पण बेस्ट सोर्स आहे. त्यानंतर ओईंग टू इट्स मल्टी फॅसेटेड युजेस, वेगवेगळा यूज केला जातो बनानाचा, व्हॅरिड यूज केला जातो. बिंग अ रिसोर्स ऑफ व्हिटॅमिन सी मिनरल्स, इट मेक्स हेल्दी अँड सॉल्ट फ्री डाएट. कसा सॉल्ट फ्री डाएट. त्याचबरोबर त्याचं जे अंडरग्राउंड स्टेम आहे, अंडरग्राउंड स्टेम अप टू मेल फ्लावर, इट इज रेफर्ड ॲज अ कल्पतरू. बनानाचा ऑलमोस्ट इच अँड एव्हरी पार्ट काय केला जातो, कन्झ्युम केला जातो. त्यामुळे त्याला काय म्हणतात, कल्पतरू म्हणतात. कोकोनटला कल्पवृक्ष म्हणतात, तर याला काय म्हणतात, कल्पतरू म्हणतात. अ प्लांट ऑफ फॉर्च्यूज, हे लक्षात ठेवा. त्यानंतर क्लायमेट अँड सॉइल, मीन टेम्परेचर आहे 20 to 30 डिग्री सेल्सिअस, ऑप्टिमम फॉर इट्स ग्रोथ. त्यानंतर ग्रोथ डिक्लाइन विथ इन्क्रीज और डिक्रीज इन मेन टेम्परेचर. बघा ग्रोथ काय होते, आयदर इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते. इट्स ऑल डिपेंड अपॉन मीन टेम्परेचर कसं आहे त्यावरती. त्यानंतर ही बंचेस इमर्जन्स कोइन्साइड विथ लोअर टेम्परेचर, इट रिझल्ट इन इन्फ्लोरन्सेस इमर्जिंग थ्रू सुडोस्टेम. बंच इमर्जन झालाय आणि लो टेम्परेचर आहे, तर त्या केसमध्ये सुडोस्टेम येतात, जे की डिझायरेबल कंडिशन नाहीये. त्यानंतर चिलिंग टेम्परेचर रिझल्ट इन सिमिलर मारफॉर्मेशन ऑफ बंचेस. चिलिंग टेम्परेचर मुळे पण काय होतं, बनानाला त्याचे जे बंचेस आहेत ते बंचेस तिथं अफेक्ट होतात. त्याचबरोबर टेम्परेचर 36 to 38 डिग्री सेल्सिअस असेल तर स्क्रॉचिंग इफेक्ट होतो, आणि या स्क्रॉचिंग इफेक्टमुळं त्याचा ट्रान्सपायरेशन लॉस होतो. एवढा पॉईंट लिहून घ्या. टेम्परेचर किती, 36 to 38 जर एवढा असेल तर स्क्रॉचिंग इफेक्ट होतो. त्यानंतर हाय टेम्परेचर इन कॉम्बिनेशन विथ वॉटर स्ट्रेस, टेम्परेचर पण हाय आहे आणि वॉटरचा पण स्ट्रेस आहे, तर त्या कंडिशन मध्ये वॉटर स्टॅग्नेशन इन पुअरली ड्रेन्ड सॉइल. वॉटर काय होतंय, स्टॅग्नेट होतंय. सॉरी, हाय टेम्परेचर इन कॉम्बिनेशन विथ वॉटर स्ट्रेस कॉजेस लॉस इन ग्रोथ. अशी कंडिशन असेल तर ग्रोथ होत नाही. आणि वॉटर लॉगिंग कंडिशन जर तिथं अराईज झाली तर बनानाची प्रॉपर ग्रोथ होत नाही, ग्रोथ एकदम स्लो होते. इनफॅक्ट जर वॉटर लॉगिंग परसिस्ट राहिली तर डेड होऊन जातो. द प्लांट कोलॅप्स इन एक्स्ट्रीम केसेस, एक्स्ट्रीम केसमध्ये काय होतं, प्लांट कोलॅप्स होतो. अपार्ट फ्रॉम टेम्परेचर, बघा टेम्परेचर सोडून अजून कोणते लिमिटिंग फॅक्टर आहेत, वॉटर, विंड, त्याचबरोबर हाय विंड स्पीड, हे याचे काय आहेत, लिमिटिंग फॅक्टर आहेत. म्हणजे काय, तर ह्या गोष्टी तिथं घडायला नाही पाहिजे. त्यानंतर अवॉइडन्स ऑफ बंचिंग ड्युरिंग द पिरियड ऑफ हाय विंड. बंचिंग झाली आहे आणि हाय विंड स्पीड आहे, तर त्या केसमध्ये काय होतं, बंच डॅमेज होतं. बंच वेट, एका बंच वेट तुम्हाला माहित आहे 45, मोर दॅन 45 kg असतं. त्याचबरोबर पीएच 6.5 to 7.5 ह्या रेंजमध्ये असला पाहिजे. त्यानंतर व्हरायटीज कोणत्या कोणत्या आहेत, डॉर्क कॅव्हेंडिश, रोबुस्टा आर वाईडली अडॉप्टेड आहे. लार्ज स्केलवरती याचं अडॉप्शन घेतलं जातं. कमर्शियल बनाना ओइंग टू इट्स हाय यील्ड, वाईड मार्केट ॲक्सेप्टेबिलिटी, ॲबिलिटी टू विथस्टँड विंड. बघा काय कॅरेक्टर आहे त्या दोन्ही व्हरायटीचे. अडॉप्टेड कमर्शियल बनाना कशामुळं, जास्त उत्पन्न देतं, मार्केटमध्ये डिमांड आहे, विंडला स्टँड करतं, शॉर्ट ड्युरेशन आहे, हाय इकॉनॉमिक रिटर्न देते पर युनिट एरिया. म्हणजे एका हेक्टरमध्ये जर घेतलं तर जास्त प्रमाणात ते काय देतं, उत्पन्न देतं. त्यानंतर दुसरी व्हरायटी आहे पवन, वाईड रेंज ऑफ अडॉप्टेबिलिटी. अडॉप्टेबिलिटी कशी आहे, वाईड आहे, अँड टॉलरन्स टू मेनी बायोटिक अँड अबायोटिक स्ट्रेस. वेगवेगळ्या बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेसला कसं आहे, ते टॉलरेट आहे. देर आफ्टर तिसरे आहे रस्थाली, सिग्निफिकंट इन कमर्शियल प्रोडक्शन. कमर्शियल प्रोडक्शनला कशी आहे, ही सिग्निफिकंट आहे, अँड स्पेशली फॉर एक्सलंट क्वालिटी फ्रूट. एक्सलंट क्वालिटी फ्रूटचं ते उत्पन्न देतं. देर आफ्टर नेंद्रन. नेंद्रनचं काय कॅरेक्टर आहे,
इम्पॉर्टंट बनाना इन केरळ आणि तामिळनाडू. केरळ आणि तामिळनाडू रिजन मध्ये घेतला जाणारा महत्वाचा व्हरायटी आहे. त्याचबरोबर अ फ्यू हायब्रिड हॅव बीन डेव्हलप्ड इन बनाना. काही हायब्रिड रिलीज केलेले आहेत. कोणते कोणते आहेत? आपल्यासाठी H1, H2, FHIA1 आणि FHIA3 महत्वाचे आहे. CO1 हा एक कॉमन आहे, त्यामुळे एवढा इम्पॉर्टंट नाही येतो. हे महत्वाचे हायब्रिड आहेत. यू हॅव टू रिकॉल इट, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रोपगेशन कसं घेतलं जातं? CO1 वापरली जाते. CO1चं प्रोडक्शन घेतलं जातं. CO1. परंतु CO1चं काय माहित आहे का? बऱ्याच क्रॉप मध्ये CO1 नावाच्या व्हरायटी आहे. तुम्ही कुठे एवढा स्टडी म्हणजे आजपर्यंत केलं? मोस्ट ऑफ दी, इनफॅक्ट वन व्हरायटी हॅव्हिंग अ नेम CO1. दॅट इज इट इज नॉट गोइंग टू आस्क. सकर अँड कॉम. आता बनानामध्ये दोन सकर्स असतात बघा. एक असतो वॉटर सकर आणि दुसरा असतो सॉल्ट सकर. आपल्यासाठी वॉटर सकर महत्वाचा नाही, आपल्यासाठी महत्वाचा कोणता आहे? सॉल्ट सकर महत्वाचा आहे. सॉल्ट सकरच्या साहाय्याने प्रोपगेशन केलं जातं. वेल डेव्हलप्ड रायझोम. काय? वेल डेव्हलप्ड रायझोम पाहिजे, कोनिकल इन शेप पाहिजे, विथ लॅन्सिओलेट लीव्स पाहिजे. लीव्स कसे पाहिजे त्याचे? लॅन्सिओलेट्स पाहिजे. अँड ऍक्टिव्हली ग्रोईंग सेंट्रल बर्ड्स. त्याचा बर्ड्स कसा असला पाहिजे? ऍक्टिव्हली ग्रोईंग असला पाहिजे. वेट किती असलं पाहिजे त्याचं? 500 to 750 ग्राम एवढं जर वेट असेल तर तो सकर काय करायचा? प्रोपगेशनसाठी सिलेक्ट करायचा. त्यानंतर इन वेस्टर्न अँड सेंट्रल महाराष्ट्र, वेल डेव्हलप्ड रायझोम विथ डॉर्मंट लॅटरल बड. बघा, डॉर्मंट लॅटरल बड जर असेल, साईडचा बड किंवा सेंट्रलचा जर बड असेल, तो प्रोपगेशनसाठी काय केला जातो? सिलेक्ट केला जातो. अपार्ट फ्रॉम दिस, या व्यतिरिक्त कट रायझोम कॉल्ड बीट्स और पिपरे आर ऑल्सो युडो सक्सेसफुली. ह्या व्यतिरिक्त रायझोम पण प्रोपगेशनसाठी वापरला जातो, त्याला बीट्स किंवा पिपरे म्हणलं जातं. त्यानंतर शूट टिप कल्चर किंवा टिश्यू कल्चर टेक्निक पण बनानाच्या प्रोपगेशनसाठी वापरली जाते. त्यासाठी मेरिस्टेमॅटिक ग्रोथ त्याची कॅप्चर केली जाते. त्यानंतर टाइम ऑफ प्लांटिंग कसं आहे? डिटरमाइंड बाय द चॉईस ऑफ द कल्टिव्हर. चॉईस ऑफ द कल्टिव्हर, त्यानुसार त्याची प्लांटिंग केली जाते. अग्रो क्लायमॅटिक कंडिशन कशा आहेत, मार्केटची डिमांड कशी आहे, ह्यानुसार. त्यानंतर सिगाटोका ससेप्टेबल बनाना जो आहे, सिगाटोका ससेप्टेबल बनाना कोणता? डॉर्फ कॅव्हेंडिश, व्हेन ग्रोन इन ह्युमिड रिजन बाय ऍडजस्टिंग द टाइम ऑफ प्लांटिंग, बंच इमर्जन्सी इन रेनी सीजन शुड बी अवॉइडेड. सिगाटोका ससेप्टेबल बनाना कोणता आहे? डॉर्फ कॅव्हेंडिश. तो जेव्हा ह्युमिड रिजनला ग्रो केला जातो टाइम ऍडजस्ट करून, तेव्हा बंच इमर्जन्स हा रेनी सीझन मध्ये आला नाही पाहिजे. बंच आलाय आणि लगेच रेन आलाय, मग काय होईल? पावसाचं पाणी त्याच्यावर पडल्यावरती त्याचा लॉस घडून येईल. दॅट इज वाय इट शुड बी अवॉइडेड. त्यानंतर टॉल ग्रोईंग व्हरायटी ती जर आपण प्लांटिंग केली तर त्याची स्पेसिंग किती असली पाहिजे? 2 by 2.5 मीटर एवढ्या डिस्टन्सवरती त्या टॉल ग्रोईंग व्हरायटीची. डॉर्फची कमी असते. thereafter कल्टिवेशन सिस्टम ऑफ प्लांटिंग. बघा, जनरली पीट प्लांटिंग, खड्डे करतात, त्या खड्ड्यामध्ये काय केलं जातं? त्याचं रोपटं लावलं जातं. जनरल फॉलोड इन गार्डन लँड सिस्टम ऑफ द कल्टिवेशन. त्यानंतर मॅन्युरिंग अँड फर्टिलायझरच्या केसमध्ये हेवी फिडर आहे बनानाला, जास्त प्रमाणात फर्टिलायझरचा डोस लागतो आणि हा डोस लार्ज क्वांटिटीमध्ये त्याला तिथं लागतो. कशासाठी? फॉर द ग्रोथ अँड यील्ड, अकाउंटिंग फॉर 20 to 30% कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सॉरी, 100 रुपयाचं जर उत्पन्न आपल्याला बनानापासून जर भेटत असेल तर 30 रुपये आपल्याला कशावरती खर्च करावं लागतं? त्याच्या फर्टिलायझरवरती खर्च करावे लागतात. ग्रेप नंतर सगळ्यात जास्त कॉस्ट बनानाची. द पी रिक्वायरमेंट, दॅट इज फॉस्फरस रिक्वायरमेंट ऑफ बनाना इज कंपॅरेटिव्हली लो. आणि सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट बनानाची काय असते? पोटॅशियम, त्यानंतर नायट्रोजन आणि त्यानंतर फॉस्फरस. हा त्याचा सिक्वेन्स आहे. वॉटर मॅनेजमेंट, डिपेंडिंग ऑन द वॉटर अवेलेबिलिटी, बनाना इज ग्रोन आयदर ॲज अ रेनफेड और इरिगेटेड इन अ वेटलँड कंडिशन.
काय म्हणून ग्रो केलं जातं त्याला? रेनफेड किंवा इरिगेटेड क्रॉप म्हणून. आता हे काही क्लोन आहेत, अग्रीमेंट्सला विचारले होते. ए ए ए ए बी क्लोन्स आर ग्रोन अंडर इरिगेटेड कंडिशन. कोणते? एकदम सोपं आहे, लक्षात ठेवायचं, काहीच कन्फ्युजन. ए ए ए ए ए बी इथं ऍड झालाय. कुठं ग्रो केले ते? जिथं कशाचे जिथं काय आहे? इरिगेशन आहे. आता इथं ए कमी झाला एक, म्हणजे ए बी बी आलेला आहे. ए बी बी कुठं ग्रो केलेला आहे? रेनफेडला. रट्टा मारू नका, फक्त एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर कोणती सिस्टीम ऑफ इरिगेशन इथं फॉलो केली जाते? फरो और बेसिन सिस्टीम फॉर वॉटर अवेलेबिलिटी इज नॉट अ कन्स्ट्रेंट. बेसिन सिस्टीम किंवा फरो सिस्टीम तिथं फॉलो केली जाते. त्यानंतर काही वेळेला ट्रेंच मेथड पण वापरतो आपण वेटलँड सिस्टीमला. ड्रीप इरिगेशन सिस्टीम नॉट इकॉनॉमिक फॉर द वॉटर सेव्हिंग बट ऑल्सो अर्ली हार्वेस्ट अचिव्ड विथ द हायर यील्ड. ड्रीप इरिगेशन जर आपण बनानाला केलं तर आपलं 40 ते 50% पाणी वाचतं आणि आपल्याला पर युनिट एरिया म्हणजे पर प्रोडक्टिव्हिटी काय होते तिथं आपल्याला जास्त प्रमाणात भेटते. हा याचा काय आहे? फायदा आहे. त्यानंतर आफ्टर केअर तर बघितलं. सरप्लस अँड अनवॉन्टेड सकर्स, जे काही जास्त प्रमाणात झालेत, अनवॉन्टेड आहेत, ते काय करायचे? रिमूव्ह करायचे. केप्ट अंडर कंट्रोल फॉर बेटर ग्रोथ अँड यील्ड. कशासाठी? त्याची प्रॉपररित्या ग्रोथ होण्यासाठी, यील्ड भेटण्यासाठी. सकरिंग डिसकरिंग वन्स इन 45 डेज कॉमन प्रॅक्टिस इन बनाना प्लांटेशन. आता डिसकरिंग का करावं लागते तुम्हाला सांगतो. जे काही अनवॉन्टेड सकर आहे ते अनवॉन्टेड सकर आपल्याला रिमूव्ह करावं लागतील. पीवायक्यू मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये मॅक्झिमम क्वेश्चन बनानाच्या प्रॅक्टिसेसवरती विचारलेले. 3 प्रॅक्टिसेस पण तुम्हाला सांगतो. इन यंग प्लांटेशन ऑफ अप टू 2 to 3 months इमर्जन्स ऑफ स्मॉल सकर आर सिम्पली हेडेड बॅक विथ अ शार्प नाईफ. बघा, यंग प्लांटेशन जे आहे किती महिन्याचं? 2 ते 3 महिन्याचं. त्याला इमर्जन्स ऑफ स्मॉल सकर आलाय, तो हेड बॅक करायचा, कट करायचा. कशाच्या साह्याने? शार्प नाईफच्या साह्याने. त्यानंतर इन लॅटर स्टेजेस रिमूव्हल अलॉंग विथ देअर रायझोम इज मस्ट. नंतर त्याचा काय करावा लागतो? रायझोमच काढावा लागतो. तर ह्या सगळ्या त्या बनानाच्या काय आहेत? डिझायरेबल कंडिशन आहेत आफ्टर केअरच्या. हे असं काय तर हा, हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. बघा, हार्वेस्टिंग असं काही फिक्स फॉर्म्युला नाही बनानाचा का ह्या स्टेजला केलं पाहिजे. इट्स ऑल अबाउट द मॅच्युरिटी इंडायसेस. कशा पद्धतीने तुम्ही त्याचे मॅच्युरिटी मगाशी पाहिलं. फिंगर काय झाले पाहिजे? त्याचे भरले पाहिजे. अँग्युलरिटी गायब झाली पाहिजे, आपण पाहिलेलं आहे. अ पॉलिक्लोनल सिलेक्शन हार्वेस्ट इंडेक्स व्हॅरी अ लॉट ऑफ डिपेंडिंग अपॉन व्हरायटी. व्हरायटी कशी आहे, प्रॉक्झिमिटी कशी आहे, मार्केट जवळ आहे का, त्या गोष्टीवरती बनानाचं काय केलं जातं? हार्वेस्टिंग. बनाना तोडल्यानंतर पिकतो, क्लायमेटिक कॅटेगरी मधला आहे, आणि मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आपण कोणतं वापरणार आहे. त्याचबरोबर बट इन जनरल बेस्ड ऑन द नंबर ऑफ डे फ्रॉम फ्लावर इमर्जन्स. बघा, फ्लावर इमर्ज होऊन किती दिवस झालेला आहे, पल्प टू पील रेशो किती आहे, पल्प टू पील, वेट टू लेंथ रेशो किती आहे, डिसअपिअरन्स ऑफ अँगल झालेले आहेत का, थम्पिंग साऊंड फ्रूटवर असं मारल्यानंतर आवाज येतो का, ब्रिटलनेस ऑफ द फ्लोअर रिमेनंट्स, जे छोटे 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 फ्लावरचे पार्ट असतात राहिलेले ते गळून पडलेले आहेत का, अँड देअर नॅचरल सेडिंग मलनेस, नॅचरल सेड झालेला आहे का, त्याचबरोबर फ्रूटच्या स्किनचा कलर चेंज झालाय का, त्याचा ओडर चेंज झालाय का, इंडेक्स ऑफ द बंच हे सगळे चेंज झालेले आहेत का. ह्या बेसिसवरती आपण काय करतो? त्याची हार्वेस्टिंग इंडायसेस किंवा मॅच्युरिटी इंडायसेस ठरवतो. बनाना बंच डेव्हलपमेंट कंटिन्यू ओव्हर अ पिरियड ऑफ 90 to 150 days. ते काय येतं? हा, ये ओके.
Banana bunch development continue over a period of 90 to 150 days depending on the variety maturity. कोणती व्हरायटी आहे त्या व्हरायटीनुसार त्याचा मॅच्युरिटी ड्युरेशन ठरवला जातो. त्याचबरोबर डॉर्फ कॅव्हेंडिश जर असेल तर 113 ते 130 दिवसामध्ये मॅच्युअर होते. लोअर टेम्परेचर डिले मॅच्युरिटी, लोअर टेम्परेचर असेल तर मॅच्युरिटी काय होते, डिले होते, आणि हायर टेम्परेचर असेल तर मॅच्युरिटी काय होते, लवकर होते. फॉर लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्टेशन, डिस्टन्स कसा आहे, लांब आहे. हार्वेस्टिंग डन ॲट मॅच्युरिटी, हार्वेस्टिंग कधी केली पाहिजे, मॅच्युरिटी झाल्या. व्हाईल हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्टिंग केअर शुड बी टेकन, काळजी घेतली पाहिजे हार्वेस्टिंग करताना. त्यानंतर डायरेक्ट कॉन्टॅक्ट जो आहे तो फिंगर सोबत टाळला पाहिजे. बनानाच्या केळीचं केळी असते त्याला फिंगर म्हणतो आपण, त्या जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला हँडलिंग करताना तर ते केळी काय होतात, ब्लॅक कलरचे होतात. त्यानंतर रायपनिंग इन क्लोज्ड चेंबर, बनाना माहिती आहे तुम्हाला सगळं, कॅल्शियम कार्बाईडच्या साईने काय केलं जातं, पिकवलं जातो ऍसिटिलीन गॅस देऊन. बंचेस आर डम्प्ड इन रायपनिंग रूम, रायपनिंग मध्ये टाकलं जातं. ओव्हरनाईट मध्ये त्याचा काय कलर होतो, कलर चेंज होतो. पण तो नॅचरली पिकवाय झालं तर त्याला वेळ लागतो. इथिलीन जनरेटेड इन द रूम, कोणता गॅस असतो तिथं, इथिलीन गॅस असतो. त्याचबरोबर इथिलीन मुळच काय होतो, त्याला युनिफॉर्म रायपनिंग होते. बट इथिलीन केव्हा, जेव्हा नॅचरल आहे तेव्हा, आणि आर्टिफिशियल असेल तर ऍसिटिलीन. या दोन गोष्टी लक्षात ठेवा, आर्टिफिशियलला ऍसिटिलीन, नॅचरलला इथिलीन. स्मोकिंग अँड यूज ऑफ ऍसिटिलीन आर नॉट गुड, बघा इथं सांगितलेलं आहे. ऍसिड स्मोकिंग केलं, त्याला धूर दिला तर एका रूम मध्ये टाकून, ते प्रॉपर नाहीये. अँड अट्रॅक्टिव्ह कलर इन बनाना कॅन बी ऑब्टेन्ड बाय स्लो रायपनिंग. बनानाला अट्रॅक्टिव्ह कलर कधी येतो, जेव्हा तो बनाना काय होतो, एकदम स्लोली स्लोली राईप होतो तेव्हा, अंडर कंट्रोल्ड कंडिशन. अंडर कंट्रोल्ड कंडिशन, कंट्रोल कंडिशन किती पाहिजे, 15 to 18 डिग्री विथ लोअर इथिलीन कॉन्सन्ट्रेशन. इथिलीनचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, लोअर. त्यानंतर फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत बनानाचे दोन, एक आहे नीरवजई आणि दुसरा आहे कोटावजई. या दोन्ही कोण्या कारणामुळे होतात याचं रिझन अजून पण माहीत नाहीये. नीरवजई अननोन इटिओलॉजी, काय माहीत, डोंट नो कशामुळे होतं. इट अफेक्ट नेंद्रन बनाना इन तामिळनाडू, बघा हे महत्वाचं आहे, नीर नेंद्रन असं लक्षात ठेवा. एन तामिळनाडूमध्ये जो नेंद्रन बनाना ग्रो केला जातो त्याला तो अफेक्ट करतो. इन्फेस्टेड प्लांट शो पुअर प्लांट ग्रोथ, ज्याच्यावरती याचा अटॅक झालाय त्या प्लांटची ग्रोथ कमी होते. डिलेड शूटिंग लँकी बंच, त्याला शूटिंग लेट लागते, बंच एकदम असा लूज होतो. आणि इमॅच्युअर अनफिल्ड फिंगर्स, फिंगर हे प्रॉपररित्या तिथं भरत नाही. त्याचबरोबर फ्रूट ऊज आउट वॉटरी फ्लुइड व्हेन कट, ह्या फ्रूटला जेव्हा आपण कट करतो तेव्हा त्याच्यामधून काय येतं, वॉटरी सबस्टन्स बाहेर येतो. हेन्स द नेम कॉल्ड ॲज अ नीर, त्याच्यामधून पाणी बाहेर येते म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, नीर, meaning water, and वजई means banana. In infested plants सिव्हिअर रूट डॅमेज इज नोटेड, बघा जिथं खूपच जास्त इन्फेस्टेशन झालंय तिथं सिव्हिअर रूट डॅमेज होतं. कॉजेस ऑफ दिस डिसऑर्डर इज नॉट नोन, याचं कारण माहित आहे का, नो, वी डोंट नो. त्याचबरोबर ऍप्लिकेशन ऑफ ग्रोथ रेग्युलेटर, याला कंट्रोल करायला तर काय करावं लागेल, NAA इम्प्रूव्ह द फिंगर फिलिंग, NAAचं ऍप्लिकेशन द्यावं लागेल, स्प्रे द्यावा लागेल, त्यामुळे काय होईल, त्याची फिंगर फिलिंग प्रॉपररित्या होईल. अँड इट इज ट्रान्समिटेड थ्रू द सकर, कशाच्या साहाय्याने हा ट्रान्समिट होतो, सकर. दस इट कॅन बी सस्पेक्टेड टू बी कॉज्ड बाय व्हायरस और मायक्रोप्लाझ्मा, कशाच्या साहाय्याने होऊ शकतो असा अंदाज आहे, तर व्हायरस किंवा मायक्रोप्लाझ्माच्या साहाय्याने. त्यानंतर पुढचा आहे कोट्टावजई, अगेन अननोन इटिओलॉजी. कोणता बनाना इथं अफेक्ट होतो, तर पवन, तिथं नेंद्रन इथं पवन. कोटई मीन्स सीड, बनानाच्या आतमध्ये काय फॉर्म होतात, सीड. रेफरिंग टू कॉन्स्पिशियसली एनलार्जड ओहूल, ओहूल कसा होतो याचा, एनलार्ज, आतमध्ये सीड आहे, सीड त्याचा ओहूल एनलार्ज होतो. अँड इमॅच्युअर डार्क ग्रीन फ्रूट, फ्रूट मॅच्युअर होतं का, होत नाही, ते डार्क ग्रीन कलरचं राहतं. दो आता याला कंट्रोल कसा करू शकतो आपण, 2,4-D 120 ppm एनेबल्ड टू ऑप्टेन नॉर्मल बंच, बघा 120 ppm चा आपण जर स्प्रे दिला 2,4-D चा तर मात्र हा थोड्याफार प्रमाणामध्ये कंट्रोल करता येऊ शकतो.
इट इज ससेप्टेबल टू बी असोसिएटेड विथ इन्सिडन्स ऑफ बनाना स्ट्रीक व्हायरस. कशामुळे असू शकतो हा बनाना स्ट्रीक व्हायरस? BSV ह्या याच्यामुळे असतो. आता बनानावरती लार्ज स्केलवरती क्वेश्चन विचारलेत, परंतु एकच क्वेश्चन हा वारंवार विचारलेला आहे मागच्या PYQ मध्ये. थोडस 2 पॉइंट लिहून घ्या तुम्ही, राईट डाऊन. 4 ते 5 वेळा एका यावरच क्वेश्चन विचारलाय त्यांनी. पहिले लिहा डिसकरिंग. रिमूव्हल ऑफ surplus and unwanted sucker. Removal of surplus and unwanted suckers from banana plant known as desuckering. दुसरं लिहा प्रॉपिंग. At the time of bunch emergence, pseudostem requires support from props. Pseudostem, PSEUDO, pseudostem require support from props. हा pseudostem खालून इमर्ज होते ती. हो प्रॉपिंग. आणि ह्या प्रॉपिंग वरती 3 ते 4 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे मागच्या 2019 ला झालेल्या एक्झाम मध्ये. पुढे लाईन लिहा. टॉल व्हरायटी विच प्रोव्हाइड produce heavy bunches need propping. आणि तिसरे लिहा डिनाल्विंग. removal of male bird after completion of female phase known as denalving. This check the moment of photosynthesis into the unwanted sink and promote full development. खूप महत्वाचे 3 पॉइंट आहेत. आता डिनाल्विंग मध्ये रिमूव्हल ऑफ मेल बर्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ फिमेल म्हणजे काय? तो मेल बर्ड जर राहिला तर तो न्यूट्रिएंट खाईल आणि अनवॉन्टेड न्यूट्रिएंट चाललं जाईल दुसरीकडं, फोटोसिंथेट्स दुसरीकडे चाललं जाईल. त्यामुळे त्याचं काय केलं जातं? डिनाल्विंग केलं जातं. त्यानंतर डिसकरिंग मध्ये काय केलं जातं? अनवॉन्टेड जे वॉटर सकर वगैरे आहे ते काढला जातो आणि प्रॉपिंग मध्ये त्याला सपोर्ट दिला जातो. प्रॉपिंग वरती 4 ते 5 वेळा मागच्या वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. पाहिले तुम्ही PYQ? जर मी घेईल नंतर ते. इथं आपला बनाना झालेला आहे.